जसं आहे सिरियलमध्ये तो खूप सात्विक बॉन्ड आहे. आम्ही इथे खूप दंगा मस्ती करत असतो आणि असाच बॉन्ड आहे आमचा, मैत्रिणींसारखा, बहिणींसारखा. जेव्हा केव्हा मी बाहेर जाते ना, तेव्हा कोणी ओळखलं तर सगळ्यात पहिलं हेच बोलतात की तुझ्या साड्या खूप सुंदर असतात किंवा तुझं लुक खूप छान आहे. आम्हाला AC लावायला सतत सांगत असते, गरम होत असतं. आम्हाला थंडी वाजत असते, तिला गरम होत असतं, बस तेवढंच. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर मालिकेत जी खूप लेट करंट आहे अशी सरस्वती आहे आणि हे मला सांगणारे तिकडचेच आहेत जे मगाशी गॉसिप्स करत होते. कोणी सांगितलंय हे? पण मालिकेतली लेट करंट ठीक आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे तसं आहे. हो आहे, म्हणजे सरू आहे, भूमीचा नाहीये. पण आता सध्या लीलाचं राज्य चालू आहे घरात आणि कामं वाटते, तर ती कामं करण्याची इच्छा आहे मालिकेत आता सध्या? अजिबात नाहीये. म्हणजे जी कामं देते, एकतर सरूला कळायलाच किती वेळ जाईल हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ती जेव्हा तिला कळतील तेव्हा ती कामं होतील. पण ती सरू आहे, ती काही कामं तिला कळणारच नाहीत आणि ती काही होणार नाहीत. लीलाला तसंही आम्हाला हरवायचंच आहे. सो मुद्दाम का होईना किंवा चुकून का होईना ते काम नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. पण सरू आता लीलाला घराबाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करते? पूर्णपणे, म्हणजे जितकं सगळं जे काही पॉसिबल आहे ते सगळे प्रयत्न करतोय आम्ही लीलाला बाहेर काढण्यासाठी. आणि तिघी सुनांची जी एकी अगदी पहिल्या एपिसोडपासून तुम्ही बघत आलात तर ती कायम आहे. जसं की होत नाही इतक्या 3-3 सुना एकत्र वगैरे राहत हो. नाहीत, पण आमच्याकडे वेगळं आहे. आम्ही एकत्र आहोत आणि लीलाच्या अपोजिटमध्ये आहोत. सो हम होंगे कामयाब, येस. मग कधी घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅन केला आता लीलाला? माझी इच्छा आहे तर लगेचच, म्हणजे आत्ताच बाहेर काढावयाची इच्छा आहे. पण त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागेल नवरी मिळे हिटलरला. हो, पण आता 3 सुना एकत्र घरात तर राहतायत, पण आपण बघतोय की 3 सुना एकत्र घरात राहताना तुमचा ऑफस्क्रीन बॉन्ड 3 सुनांचा खूप चांगला जमून आलाय. अगदीच म्हणजे आम्हाला तुम्ही बहिणी मैत्रिणी असं म्हणू शकता आणि असा बॉन्ड आहे आमचा. तर सुना जसं आहे सिरियलमध्ये तो खूप सात्विक बॉन्ड आहे. आम्ही इथे खूप दंगा मस्ती करत असतो आणि असाच बॉन्ड आहे आमचा, मैत्रिणींसारखा, बहिणींसारखा बॉन्ड. असं मला एक टिप मिळाली आहे की तू प्रँक करतेस. आता कोणासोबत कोणते कोणते प्रँक केले आणि किती सक्सेसफुल झाले ते? आई शपथ यार, होतात सक्सेसफुल. आमच्याकडे माझ्यासोबतचे अजून 2 साथीदार आहेत, राज आणि रुचिर, म्हणजे विराज आणि यश. तर आम्ही तिघं मिळून बऱ्याचदा प्रँक करत असतो प्रत्येकांसोबत आणि ते होतात सक्सेसफुल. हुशार होत आम्ही तसे. पण आता लेटेस्ट केलेला कोणता प्रँक आहे? आई शपथ, ही कुठून तरी खबर काढली आहेस ना तू? तर लेटेस्ट प्रँक आहे कालच असं केलं आम्ही. राजला SRK आवडतो, तर तो नेहमी असं मॅनिफेस्ट करत असतो की मला हाय लीला की SRK सोबत मी फिल्म करणार आहे आणि रेड चिलीजमधून कॉल येईल वगैरे असं. तर आमच्या घरात एकीचा नंबर, माझ्या भाचीचा नंबर होता. आम्ही त्याच्यावरून कॉल केला त्याला आणि आम्ही सांगितलं की ह्या कंपनीमधून आम्ही बोलतोय, तर तुम्हाला कॅरेक्टर आहे मिल्कमॅनचं, तर आम्हाला फक्त तुमचं बिहारी ॲक्सेंट बघायचं आहे आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ऑडिशन पाठवा आणि असं सगळं. सो तो हो वगैरे केलं, तर असा तो प्रँक सक्सेसफुल झाला आमचा. म्हणजे आता हाय लीला केलं, ते मालिकेत बाय लीला असतं, तर लीलासोबत किती जुळून येतं? खूप जास्त, म्हणजे आमची इतकी घनिष्ठ मैत्री आहे ना, आम्ही एकत्रच एका रूममध्ये असतो नेहमी. तर जितकं ऑनस्क्रीन तुम्हाला आमचा बॉन्ड बघायला मिळतो त्याच्यापेक्षा खूप छान ऑफस्क्रीन बॉन्ड आहे आणि आम्ही खूप मस्ती करत असतो, डान्स रीलची प्रॅक्टिस करत असतो आणि मज्जा करतो. डान्स रील तुझ्याच सजेशन्स असतात ना सगळे? म्हणजे माझी इच्छा असते नेहमी की येस डान्स रील करूयात, पण डान्स मला लीला शिकवते नेहमी की आपण असं करू तसं करू. आणि ती खूप उत्तम डान्सर आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. तर तिच्याकडून मी शिकते आणि आम्ही मग रील करतो. पण तुझ्या या लुकची देखील चर्चा आहे, कारण तिन्ही सुनांमध्ये तुझा लुक वेगळा आहे आणि त्याचीही खूप चर्चा रंगते. तर लुकबद्दल काय सांगशील आणि या लुकमुळे तुला बाहेर किती कॉम्प्लिमेंट मिळतं? खूप, म्हणजे मी सांगते ना, जेव्हा केव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा कोणी ओळखलं तर
सगळ्यात पहिलं हेच बोलतात की तुझ्या साड्या खूप सुंदर असतात किंवा तुझं लुक खूप छान आहे. तर अभिनयाबद्दल थोडंसं नंतर बोलतात, पण साड्यांची खूप जास्त चर्चा आहे. हे जे फ्लेअरवाल्या साड्या आहेत, ह्या प्रत्येक साडीला वेगळं शिवून घेतलेलं आहे. आणि पूर्णिमा ओक ज्या आहेत आमच्या कॉस्ट्युम डिझायनर, तर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे हे असे ब्लाऊज आणि फ्लेअरवाल्या साड्या. तर ही माझी ओळख झाली आता सरस्वतीची, की टिकल्या टिकल्यांचे ब्लाऊज आणि फ्लेअरवाली साडी. पण असं कधी झालंय कोणत्या फंक्शनला गेली आहे आणि तू हाच लुक कोणा दुसऱ्यांवर पाहिला आणि त्यांनी सांगितलं अगं तुझा मालिकेतला लुक मी इथे करून आली? अगदीच आत्ता हा रिसेंट झालेला, म्हणजे मी असे बघितलेत पण रिसेंट आत्ता झालेलं ते म्हणजे एक लहान मुलगी होती, अगदी 8-1 वर्षांची असेल ती, आणि तिने सेम साडी नेसली होती, माझी पर्पल रंगाची साडी, तो ब्लॅक ब्लाऊज आणि फ्लेअरवाली साडी. आणि ती म्हणाली की ताई मी फोटो काढू का तुझ्यासोबत, हे बघ मी तुझ्यासारखा लुक केलाय. तर मला ते इतकं क्यूट वाटलं की आपण जे काही करतोय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि ते त्यांचं प्रेम अशा रूपात मिळतंय. सो थँकफुल आहे मी. आता सोना नेहमी सासूचं गॉसिप करत असतात, पोलखोल करत असतात. तुझ्याकडनं आता काही निघणार आहे लीलासाठी? लीलासाठी ना ॲक्च्युली काय ती चांगलीच आहे. आम्ही असं काही पोलखोल करण्यासारखं नाही आहे, चांगलंच बोलेन मी तिच्याबद्दल. फक्त लास्ट इंटरव्ह्यूमध्ये मी बोलले होते, ती आम्हाला AC लावायला सतत सांगत असते, गरम होत असतं, आम्हाला थंडी वाजत असते, तिला गरम होत असतं, बस तेवढंच. बाकी काय, बाकी तशी चांगली आहे ती. ही भूमिका आल्यापासून आयुष्य किती बदललं? खूप बदललं आहे, कारण जी ओळख हवी होती लहानपणापासून, आपलं स्वप्न असतं की आपल्याला 10 लोकांनी ओळखावं, आपल्या कामाची चर्चा व्हावी, तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला यावे. तर ते आत्ता कुठेतरी पूर्ण होत आहे. आणि गेले कित्येक वर्ष मी काम करते, छोटे छोटे रोल करत होते, पण आत्ता कुठेतरी प्रॉमिनंट तो रोल मिळाला आहे, पोस्टरवर आहोत आणि लोक ओळखतात, यातच मला आनंद आहे. आणि मी नेहमी प्रयत्न करत राहीन छान छान काम करण्याचा. येस, नक्की. आणि तुला असंच खूप छान छान काम मिळत जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.